नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी 4,500 पर्यंत. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार या ठिकाणी 4,500 पर्यंत. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर्यंत. जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये जानेवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पर्यंत. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आपल्याला जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामध्ये काय जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव होणार 4,500 पार, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी किती आहे, तर ही सध्या $10 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. मागच्या 8 दिवसात सोयाबीनच्या भावात अर्धा $1 प्रति बुशेल म्हणजे 5 ते 6% तेजी आली. याला महत्त्वाचं कारण ठरलं पाम तेलातील तेजी, सूर्यफुलातील तेजी आणि त्याचबरोबर या ठिकाणी अर्जेंटिनामधील जे काही कोरडं हवामान आहे सध्या, ज्यामुळं जी फुलगळती ती मोठ्या प्रमाणात व्हायली, याच्यामुळं सोयाबीनचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या तेजीत दिसतोय. आणि ही जी तेजी ही सोयाबीनच्या भावाला देशातील बाजारामध्ये आधार पोहोचवताना दिसू शकते. आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भाव पातळीचा विचार केला तर 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $10.5 प्रति बुशेल्सपर्यंत जाताना दिसू शकतो, म्हणजे आणखीन 3 ते 5% तेजी. याच्यामुळे देशातील सोयाबीनची भाव पातळी 31 जानेवारीपर्यंत ₹200 सुधारून भाव पातळी जी सध्या 39 ते 41 दरम्यान आहे ती 4,000 ते 4,300 दरम्यान राहू शकते. म्हणजे अति अनुकूल परिस्थितीत सुद्धा देशातील बाजारात जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव काही 4,500 पार जाण्याची शक्यता दिसत नाही. म्हणजे तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 31 तारखेपर्यंत काय 4,500 होणार, पण असे काही चान्सेस दिसत नाहीत की ज्यामुळे 31 जानेवारीपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव होऊ शकतो 4,500 पार. अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 2,390 धरताना दिसला, भाव पातळी 42 ते 43 दरम्यान येताना दिसली तर तिथं सोयाबीनची विक्री करून टाका. कारण सोयाबीनचं भविष्य हे भविष्यात अत्यंत उज्ज्वल व भयानक तेजीचं अजिबात नाही, म्हणून हीच तेजी आपल्यासाठी सर्वस्व मानून विक्री केली तर आपला होऊ शकतो फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.